तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला, जनता जनार्दनाला जलमय शुभेच्छांसह भारत गणेशपुरेचा नमस्कार. मंडळी, मी आता पाणी पिलो, ठसका लागला. मला सांगा, तहान कोणाला लागत नाही? अरे बाबा, सगळ्यांनाच लागतं ना. तुम्हाला लागते, मला लागते, जनावर लागते, सगळ्याला तहान लागते, सगळ्याला पाणी प्यायची गरज असते. पण तहान लागल्यावर वीर खणायची नसते, हे आता महाराष्ट्र शिकलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाला स्वच्छ आणि हक्काचं मुबलक पाणी मिळावं यासाठी राज्याचा पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागानं गेल्या 5 वर्षात दमदार कामगिरी केलेली आहे. त्याविषयी मी काय म्हणतो, त्याविषयी अधिक बोलण्यापेक्षा ना, काही दृश्याच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचं बदललेलं चित्र बघूया पहिल्यांदा. दाखवा एव्ही प्लीज. पाणी पाणी म्हणजे जीवन. काही वर्षांपूर्वीपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी तळमळणारा महाराष्ट्र आपण साऱ्यांनीच पाहिला. मात्र गेल्या 5 वर्षात ही परिस्थिती बदलली आहे. जिथे एक घागर पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करायला लागायची, तिथे आज घराघरात थेट नळाद्वारे स्वच्छ पाणी मिळत आहे. ही किमया आहे जलजीवन मिशनची. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाची. हर घर को जल कैसे मिले, पीने का शुद्ध पानी कैसे मिले, और इसलिए आज मैं लाल किले से घोषित करता हूं कि हम आने वाले दिनों में जल जीवन मिशन को लेकर के आगे बढ़ेंगे. आणि मोदीजींचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अथक मेहनत घेणाऱ्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची. आता काय एक घागर आणली म्हणजे दिवसभर उठ वाटायचं नाही त्या रस्त्यापासून. माहेर घरी पण पाणी आणायला लागत होतं विहिरीवरून तवा, आणि हिथं होतं ती झरं होतं, ती झऱ्यातनं आपलं ते हांड स्वच्छ वड्याला धुतलं की ती भरून आणत होतो. आता चांगलं वाटतंय की आता काय कुठं पाण्याला जायचं नाही, डगर चढवायची नाही, हांड डोक्यावर घ्यायचं नाही, चुबळ घ्यायची नाही. आता मस्त 24 तास आहे. घरात नळ आहेत. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला दर दिवशी 55 लिटर स्वच्छ पाणी पुरवणं हा योजनेचा उद्देश. आणि राज्यभरातल्या गाव खेड्यातले वाड्या वस्त्यांवरचे चेहरेच हा उद्देश पूर्ण झाल्याची ग्वाही देत आहेत. जेव्हा नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवण्याची जबाबदारी शासन घेतं, तेव्हा त्यासाठीच्या जलस्रोतांची निर्मिती आणि काळजी ही सुद्धा जबाबदारी आपसूक येते. आणि त्यातही माननीय पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी कसलीच कसर सोडली नाही. पाणी स्त्रोत जपणं, त्यांचं बळकटीकरण करणं, ते गावागावातील घराघरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवणारं जलजीवन मिशन म्हणजे तहानलेल्या गावांसाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून मिळालेलं वरदानच. केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजनांमधून जलजीवन मिशनद्वारे राज्य सरकारनं वाडी वस्त्यांवर नळ पाणी पुरवठा योजना पोहोचवली आहे. हर घर नल से जल हा नारा प्रत्यक्षात आणण्यासाठी, तसंच प्रत्येक गाव स्वच्छ आणि सुंदर होण्यासाठी या विभागाचे मंत्री माननीय नामदार श्री गुलाबराव रेवाबाई रघुनाथराव पाटील यांनी आपल्या कल्पकतेचा आणि जिद्दीचा खुबीनं वापर केला आहे. तुमच्या माझ्या केवळ ओठातच नव्हे तर चेहऱ्यावर सुद्धा हसू यावं यासाठी राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती आज आपण प्रत्यक्ष मंत्री महोदयांकडून जाणून घेऊया. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय मंत्री नामदार गुलाबराव रेवाबाई रघुनाथराव पाटील, मंत्री पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. भाऊ, एकदम नमस्कार. महाराष्ट्राच्या तमाम जनतेकडनं मी तुमचं इथं स्वागत करतो आणि तुम्हाला हे सगळं वैभव आम्हाला दाखवल्याबद्दल खरं तर तुमचे मी आभारी आहे जनतेतर्फे. या संदर्भात हे तुम्ही कसं केलं, काय केलं, ह्या संदर्भात काही थोडेसे प्रश्न आहेत आमच्या डोक्यात, काही लोकांच्या डोक्यात असतील, ते तुमच्या माध्यमातून आज आपण मोकळे करू. तर हे जे योजना आधी केंद्र सरकारची हर घर नळ से जल योजना, तर ही योजना गेल्या 5 वर्षामध्ये आपण याचा सर्वदूर प्रसार कसा काय केला, म्हणजे काय काय माध्यम वापरले?
बघा, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ज्यावेळेस या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस ही योजना त्यांनी पूर्ण देशामध्ये लागू केली। म्हणजे या देशामध्ये हर घर नल से जल ही जी एक योजना आहे ही राबवत असताना प्रत्येक गावाला आम्हाला त्या ठिकाणी ग्रामसभेच्या माध्यमातून जागृत करावं लागलं। आणि पूर्वी जे आम्ही LPDCने पाणी द्यायचो ते कमी पद्धतीने देत असल्यामुळे 55 लिटर पर हेड पाणी देण्याची योजना या ठिकाणी करण्याचा संकल्प त्यांनी केला होता। आणि हे करत असताना प्रसिद्धीच्या माध्यमातून असेल, ग्रामसभेच्या माध्यमातून असेल, किंवा वृत्तपत्र असेल, किंवा TV चॅनल्स असतील, किंवा गावाच्या माध्यमातून ग्रामसभा असतील, जिल्हा बैठका असतील, तालुका बैठका असतील, अशा माध्यमातून आम्ही ह्या योजनेचा प्रचार आणि प्रसार केला। आणि हे करत असताना लोकांमध्ये ही जागृती आम्ही निर्माण केली की आता आपल्याला नवीन योजना तयार करायची आहे आणि प्रत्येक घराला नळाचं कनेक्शन या ठिकाणी द्यायचं आहे आणि नवीन योजना सुरू करायची आहे। क्या बात आहे। आपण हे पाणी पुरवठ्याच्या अंतर्गत सौर पॅनल जे आपण म्हणतो त्याचा काय फायदा कसा होतो? बघा, आता पूर्ण योजनांचा जर अभ्यास केला सध्या तर मागच्या काळामध्ये ज्या योजना आमच्या बंद पडल्या तर गाव पातळीवर लाईट बिल भरलं गेलं नाही। करेक्ट। तर मग आता नवीन योजना पूर्ण झाल्यानंतर अशी लक्षामध्ये आमच्या आलं की MSCB वालेचं म्हणणं असं होतं की तुम्ही मागचं बिल भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला नवीन कनेक्शन देत नाही। मग शेवटी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय अजितदादा असतील यांच्याकडे मांडणी केली की साहेब ही योजना एवढी चांगली आहे पण आता लाईट बिल गाव पातळीवर भरलं जात नाही, तर आपण काय करावं? तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आपण MSCBला हे सांगू की मागचं बिल तुम्ही घेऊ नका, नवीन बिल घ्या। पण हे करत असताना त्यांनी ह्या सूचनाही मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला दिल्या, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या की सोलर जिथे तुम्हाला करता येईल तिथे करा। याचं कारण ते केल्यामुळे गाव पातळीच्या सरपंचाला लाईट बिल येणार नाही आणि ज्या योजना मागच्या काळामध्ये लाईट बिलमुळे बंद पडल्या त्या बंद पडणार नाहीत। त्याचा फायदा निश्चितपणाने जिथं जिथं जागा उपलब्ध आहे, आता काही काही ठिकाणी तर 20-20 हजार लोकवस्तीच्या गावामध्ये सुद्धा सोलरच्या मार्फत काही लोकांनी मागणी केली, तिथे केली। आता नंदुरबारसारखा जिल्हा आहे जो पाड्या वाड्यामध्ये आहे, छोट्या गावांमध्ये 50 घरांचा आहे, 100 घरांचा आहे, तिथे सोलरद्वारे आपण हे काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। त्याच्यामुळे दिवसा त्याला काम होते आणि त्याचबरोबर लाईट बिल त्या गावाला येत नाही। हा सोलरमुळे आम्हाला फायदा झाला आहे। क्या बात आहे। म्हणजे हे नैसर्गिक स्रोत वापरून तुम्ही जनसेवा ते करताय। पण हे जे काय सौर ऊर्जेवरचं दुहेरी पंप व्यवस्थेवरती आधारित आपण जे नळ पाणी पुरवठा योजना राबवली तर त्या योजनेचा कसा प्रतिसाद आहे? म्हणजे आपल्याला दुर्गम भागामध्ये याचा प्रतिसाद निश्चित आहे, कारण की वाड्यापाड्यामध्ये नियमित शाश्वत पाणी नसते, तर पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेचा निश्चितपणाने त्याचा फायदा होतो, कारण की हे केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही आहे। म्हणून दुहेरी पंपाचा हा एक फायदा आहे। पण हे पाण्याचे जे स्रोत आहेत म्हणजे जिथून आपण पाणी घेऊ शकतो तर ते बळकट करण्यासाठी आपल्या विभागामार्फत काय योजना राबवल्या? हे बघा, योजनांच्या उद्भवाचा जो विषय असतो त्याला जर कधी तुम्ही बळकटीकरण केलं नाही तर तुमचं पाणी जाणार आहे। म्हणजे त्याच्याकरता विहीर पुनर्भरण हा एक सगळ्यात मोठा उपाय आहे, ते जर आपण केलं पाहिजे। त्याच्याबरोबर जलजीवनच्या अंतर्गत कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं असेल की जे स्रोत आहे तुमचे ते स्रोत वाचवण्याकरता जर जवळून तुमचा कुठं नाला जात असेल तर तुम्ही त्याला त्या ठिकाणी पाणी अडवलं पाहिजे। आणि जीवन कार्यक्रमामध्ये विंधन विहिरींचं पुनर्भरण केलं पाहिजे। ज्या ठिकाणी विंधन विहिरी आहे तिथे तुम्ही पुनर्भरण केलं पाहिजे, कारण की जोपर्यंत तुम्ही वॉटर लेवल वाढवण्याचा त्या एरियामध्ये प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पुढच्या काळामध्ये ते पाणी संकलन केल्याच्या शिवाय अडचण दूर करता येणार नाही। शोषखड्डे वगैरे तुम्ही शोषखड्डे, त्याच्यानंतर तुमच्या पुनर्भरण करता। आता तुम्ही बघा, शेतकरी ज्यावेळेस शेतामध्ये विहीर खोदतो तर आमचे म्हणणं हेच असतं की बाबा रे, ते करत असताना तू MREGS मधून त्या ठिकाणी शोषखड्डा घे ना, पुनर्भरण करणं, तुझं जॉब कार्ड काढ, तूच तयार कर खड्डा, तूच त्या ठिकाणी विहिरीमध्ये पाणी उतरव, तुला MREGचे पैसेही मिळतील, तुला मजुरी त्याच्यातून मिळेल आणि तुझं जी विहीर 2 महिने चालणारी आहे ती विहीर 4 महिने चालेल। हे बळकटीकरण करण्याकरता आम्ही हे बरेच प्रयत्न केलेले आहे। आता ह्या पाणी पुरवठ्याच्या अंतर्गत भूजल सर्वेक्षण असा एक सब्जेक्ट आहे,
म्हणजे विकास यंत्रणाच्या माध्यमातून राज्यभरातून तुम्ही ह्या ज्या प्रयोगशाळा आहेत आपण भूजल संरक्षणाच्या, तर ह्या आणखीन सक्षम करण्यासाठी काही उपाययोजना आपल्या पूर्वी ना राज्यामध्ये मला वाटते 6 प्रयोगशाळा होत्या आणि विभाग वाईज जर पकडल्या तर 28 मला वाटतं होत्या. आता 178 प्रयोगशाळा आम्ही केल्या आहे आणि 178 प्रयोगशाळामध्ये पूर्ण स्थापन करून त्याचे काम आमचं सुरू झालेलं आहे. म्हणजे पाण्याची तपासणीपासून तर सगळ्या गोष्टीचं काम आम्ही त्याच्यामध्ये केलेलं आहे. गुणवत्ता तपासणी त्याच्यामध्ये खास करून होली जाते. त्या पाण्यामध्ये काय अडचण आहे त्या सगळ्या तपासणी त्याच्यामध्ये केल्या जातात. ते पिण्याच्या कामाचं आहे की नाही, त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये क्षार आहे, त्याच्यामध्ये काही अडचण आहे का, या सगळ्या गोष्टी आधुनिक पद्धतीने तिथे तपासल्या जातात. वा वा. आता एक प्रश्न मला असा विचारायचा होता की हे जे पाणी पुरवठा विभागाचं किंवा जलजीवन मिशन ज्याला आपण म्हणतो, तर ह्याच्यामध्ये तुम्ही महिलांचा जास्तीत जास्त सहभाग करून घेतला, हे कसं शक्य झालं आणि तो कसा केला? गावचा राव काय करतो, घरी गेल्याबरोबर महिलेलाच पाणी मागतो की नाही. आता तुम्ही पण गेले गणेशराव तर वहिनीला तुम्हीच पहिले पाणी मागता. त्यामुळे महिलांचा समावेश करणं हे या योजनेमध्ये गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही 5% महिलांना याच्यामध्ये काही ठिकाणामध्ये प्रशिक्षण दिलं आणि त्यांना त्यांच्यामधले सूत्र समजून सांगितले. आणि मला तरी असं वाटतं की महिलेकडून ग्रामसभा घेण्यात आल्या. काही ठिकाणी तर आम्ही बचत गटांना ही कामं दिली, बिल कलेक्शन करण्यापासून तर इतरची जी कामं आहे. कारण की या योजनेमध्ये पुरुषांपेक्षा महिलांना फार जास्त गरज आहे. पाणीचं नातं हे महिलेशी सगळ्यात जास्त आहे. मला धुणं धुवायचं आहे, पाणी महिलेला लागणार. भांडी घासायची आहे, पाणी महिलेला लागणार. गुरांना पाणी पाजायचं आहे, महिला पाजणार. पण माझी मायमाऊली जी गावात राहते तिला पाणी हा एक सगळ्यात तिच्या जीवनातला सगळ्यात मोठा घटक असल्यामुळे, शहरात नाही असं आमचं म्हणणं नाही, पण गावाशी तो आहे. नाही तेही आहे म्हणा. आणि आता आपण उन्हाळा वगैरे लागला की आपण जसं टी व्हीवरती बातम्या पाहतो, तर बाबा इकडे पाण्याचा दुष्काळ, तिकडे पाण्याचा दुष्काळ म्हणलं की आपल्याला महिलाच दिसते डोक्यावरून, अशी माणसं दिसत नाही. अशी माणसं कामी लावले पाहिजे भाऊ. आपण यायला डोक्यावर हांडे घेऊन पाठवले पाहिजे, म्हणजे हे पाणी बचतीचे काय काय कार्य करत राहतील. आता आदिवासी विभागामध्ये या लाभार्थी जलजीवन योजनेमध्ये तर त्यांना कशा पद्धतीनं आपण, कारण त्यांना खूप जास्त गरज असते खरं तर, कशी मदत केली? आदिवासी भागामध्ये आपण पाहिलं असेल की इतर भागांमध्ये 10% लोकवर्गणी भरण्याचा शासनाने GR काढला होता, पण आदिवासी भागामध्ये आपण तो निम्म्यावर आणला आहे. म्हणजे 5% लोकवर्गणी भरण्याचा या ठिकाणी आपण प्रमाण त्या ठिकाणी दिलं, जेणेकरून आदिवासी भागांमध्ये तो करावं. अंगणवाड्या असतील, आश्रमशाळा असतील, जलजीवनच्या मिशन माध्यमातून कार्यक्रमामध्ये पाणी पुरवठ्याच्या ज्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या असल्या त्या सगळ्या आपण आदिवासी भागामध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे. वा वा, क्या बात आहे. तर ह्या सगळ्या येणाऱ्या पावसाचं, ह्या सगळ्या पाण्याचं सुनियोजन करण्यासाठी आपल्या विभागामार्फत कशा उपाययोजना केल्या आपण? हे बघा, एक सभेमध्ये मी ऐकलं होतं, 1989 साली शिवसेना प्रमुख भाषणात बोलले होते की एक काळ असा येईल की भावाभावामध्ये युद्ध होणार नाही, पण पाण्यावरून युद्ध होईल. आणि तो काळ आता येऊन ठेपला होता. पण माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील, यांच्यामार्फत ही योजना आज देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू झाली. पण ती योजना करत असताना आपण सांगितल्याप्रमाणे शिक्षण संवाद उपक्रमातून आपण ग्रामीण भागामध्ये जनतेने पाण्याचं कसं महत्त्व आहे, पाण्याचा वापर कसा केला पाहिजे, पाण्याची बचत कशी केली पाहिजे, पाण्याची पट्टी निर्धारण कशी केली पाहिजे, पाण्याची वसुली कशी केली पाहिजे, पाण्याचे स्रोत बळकटीकरण कसे केले पाहिजे, त्याचबरोबर ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या देखभाल दुरुस्तीच्या माध्यमातून योजनेचं उत्तरदायित्व कसं केलं पाहिजे, हे प्रसार माध्यमातून आम्ही अभियानाची वेळोवेळी प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आता बोलता बोलता माननीय पंतप्रधानांचा उल्लेख केला, तर त्याच्याच संदर्भात मला एक असा प्रश्न आठवला की ते अटल भूजल योजनेचं काय स्वरूप आहे, म्हणजे आणि त्याचा आपल्या राज्याला कसा काय फायदा? अटल भूजलमध्ये योजनेमध्ये आपण 13 जिल्ह्यामध्ये मला तरी असं वाटतं की ही योजना राबवली. आणि ही राबवत असताना पाण्याची पातळी वाढवण्याकरताचा हा कार्यक्रम असल्यामुळे 1372 गावांमध्ये आम्ही पाण्याची पातळी वाढवण्यामध्ये सक्सेस झालो. आणि अटलचा अर्थच तो आहे की कायमस्वरूपी त्या गावाचं वॉटर लेवल वाढावं आणि त्या गावामध्ये पाण्याची टंचाई येऊ नये. अच्छा, हे म्हणजे आता कसं आहे की पाण्याचे विविध स्रोत आहेत, शहरात वेगळे आहेत, पण हे भूजल साठा आहे त्याच्यावरच जे अवलंबून आहेत
तर त्याच्याबद्दल काय योजना आहेत? हे भूजल साठ्याच्या वाढमध्ये रिचार्ज शॉफ्ट आहे, त्याच्यानंतर ॲक्टिफर रिचार्ज शॉफ्ट आहे, त्याच्याबरोबर सिस्टीम इत्यादी जे उपाययोजना असतात त्या प्रकरणामध्ये राबवण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीनं रिचार्ज शॉफ्ट जर तयार केला त्याच्यामध्ये पाणी वाढवण्याची जी प्रक्रिया आहे ती निश्चितपणाने होत असते. म्हणजे जास्तीत जास्त पाणी जिरवा आपल्या ह्याच्यात, पाणी जिरवा, पाणी अडवा आणि पाणी वाढवा, पाणी वाढवा असं ते म्हणजे खरं तर गुलाबराव, आम्हाला ते गुलाबराव माहिती आहे, कार्यकर्ते गुलाबराव माहिती आहे, दमदार भाषण देणारे आणि सभा गाजवणारे गुलाबराव माहिती आहे. म्हणजे पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषदपर्यंत तुम्ही खूप म्हणजे त्यावेळेस आणि आताही त्यावेळेस खूप लोकांसाठी तुम्ही काम केलं, भरपूर काम केलं आहे. म्हणजे रात्री बेरात्री कार्यकर्ता असताना. तर मला हे एक छोटासा एक प्रश्न माझ्या डोक्यात आला होता की मंत्री महोदय झाल्यानंतर आपल्यातून काय काय कार्य घडलं साहेब? मंत्री झाल्यानंतर आता जर सरकारची खाती सोडली तर सार्वजनिक जीवनामध्ये ती कामं करायला पाहिजे. म्हणजे मी सरकारच्या योजनेमध्ये जाणार नाही, पण व्यक्तिगत जर आपण पाहिले असतील कामं तर माझ्या जीवनामध्ये जी मागच्या काळातली गरिबी पाहिली किंवा दिली आहे. मी पाहिलं की काही मुली अशा आहेत की ज्या शाळेमध्ये जातात त्यांना 3 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो आणि त्या काळामध्ये जिला यायचं असतं त्या काळामध्ये त्या खेड्यावर बस नसते. तर यावर्षी आम्ही एक नवीन योजना चालू केली की 8वी ते 10वीच्या ज्या मुली आहे अशा 1350 मुलींना आम्ही मोफत सायकली दिल्या की ज्या माध्यमातून त्या मुली शाळेमध्ये येऊ शकतील. तर आम्ही एक सायकल घेतली, 42,000 रुपये त्याची किंमत आहे. अशा 500 सायकली मी माझ्या मतदारसंघामध्ये फक्त अपंगांना वाटल्या, जेणेकरून तो त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करू शकतील. हे करत असताना आम्ही राज्याची जी संस्कृती आहे, 181 गावं माझ्या गावामध्ये आहे, मतदारसंघामध्ये आहे, तिथे मी भजनी लोकांना साहित्य दिलं. म्हणजे एका गावाला भजन संध्या जर सुरू ठेवायची असेल, देवाचं नामस्मरण सुरू ठेवायचं असेल, कीर्तन सप्ताह आहे, तर एका गावाला असं 42,000 रुपयाचं एक साहित्याचा सेट अशा 181 गावामध्ये आम्ही पूर्ण सेट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. माझ्या गावापुरतं सांगितलं तर माझ्या गावामध्ये 100 असे लोक आहेत की ज्यांना सून नाही, मुलगा नाही, त्यांना वागवणारे काही नाही, तो एकटा असतो, एकट्या खोलीत बंद असतो. असे 100 डबे माझे रोज जातात. म्हणजे 12ही महिने पाऊस असो, ऊन असो, हिवाळा असो, त्याच्या घरात भाऊचा डबा जातो. हे करत असताना मनास्वी हा एक आनंद होत असतो की आपण या पद्धतीचे कामं करा. मी एक कन्सेप्ट घेतला आहे की माझ्या मतदारसंघातला मोतीबिंदूचा एकही माणूस शिल्लक राहता नाही. तर मी आता ह्या 6 महिन्यामध्ये 3,500 लोक पनवेलला मी आणले, माझ्याच गाडीने येतात. आम्हीच त्यांना थैली घेऊन फक्त बोलवतो, ना पाण्याची बाटली आणू नकोस, काही आणू नकोस. चेकिंग केलं, आम्ही त्यांना लक्झरीमध्ये बसवतो, रस्त्यामध्ये जेवण देतो, पनवेलला आणतो, तिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो. ॲडमिट केल्यानंतर त्याचं ऑपरेशन झालं की त्याला गाडीत बसवतो, त्याला जेवणाची व्यवस्था करतो आणि घरपोच त्याच्या घरी सोडतो. म्हणजे अशा पद्धतीनं ही एक सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मुंबईमध्ये आमच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आम्ही 2-2 लोक ठेवलेले आहेत की गावाकडचा कोणीही माणूस आला तर आम्ही ती करत असतो. मतदारसंघामध्ये माझ्या स्वतःच्या 5 ॲम्ब्युलन्स आहे. विदाऊट पेट्रोल, विदाऊट डिझेल आम्ही कोणाकडनं पैसे घेत नाही, घरपोच आमची सेवा सुरू असते. अशा पद्धतीनं मंत्री असो किंवा नसो, पण जी बाळासाहेब ठाकरेजींनी आम्हाला शिकवण दिली होती की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण, त्या भरोश्यावरच आम्ही कायमस्वरूपी काम करत असतो. क्या बात आहे सर. तुमच्याकडनं आम्हाला अजून बरंच काही जाणून घ्यायचं आहे, पण आजच्या भागात इथेच थांबूया. पण उद्या नक्की भेटूया माननीय मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत.